नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा केमिस्ट्री कोच माकोडे सर आणि तुम्ही मला पाहत आहात माझ्या युट्यूब चॅनलवर, ज्या युट्यूब चॅनलचं नाव आहे माकोडे सर्स ऑनलाईन केमिस्ट्री क्लासेस म्हणजेच MCC वर. बाळांनो, आजचा जो टॉपिक आहे खूप इंटरेस्टिंग आणि खास टॉपिक आहे आपल्या फिजिकल केमिस्ट्रीचा. ज्या टॉपिकचं नाव आहे सॉलिड स्टेट. हा फिजिकल केमिस्ट्रीचा पहिला टॉपिक आहे. या लेक्चर सिरीज मध्ये आपण 12वीच्या लेक्चर सिरीज मध्ये जर पाहिलं तर पहिले आपण हायड्रोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन स्टार्ट केलेला आहे आणि त्याचबरोबर आपण सॉलिड स्टेट नावाचा पण टॉपिक काय करतोय, स्टार्ट करतोय आणि त्याच्याच अनुषंगाने पुन्हा एक आपण इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा टॉपिक चालू करणार आहोत. म्हणजेच आपण आता जे आपले 12वीच्या परीक्षा आहेत बोर्डाच्या, त्याच्या अगोदर आपला सिलेबस कव्हर झाला पाहिजे, त्या दृष्टिकोनातून आपण 3 टॉपिक स्टार्ट करणार आहोत. पहिले तर आपला सॉलिड स्टेट आपला हायड्रोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन चालू आहे. आता दुसरा जो आहे तो आपण कोणता चालू करतोय, सॉलिड स्टेट नावाचा टॉपिक चालू करतोय. आणि तिसरा टॉपिक आपण काय करतोय, आपण F ब्लॉक एलिमेंट किंवा ट्रान्झिशन एलिमेंट किंवा P ब्लॉक एलिमेंट यापैकी एक टॉपिक आपण स्टार्ट करून देऊ, जेणेकरून तुम्हाला हप्त्यामध्ये कमीत कमी 6 जरी व्हिडिओ आले तर दोन व्हिडिओ फिजिकल केमिस्ट्रीचे, 2 व्हिडिओ इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे आणि 2 व्हिडिओ फिजिकल केमिस्ट्रीचे, असे तुम्हाला हप्त्यामध्ये व्हिडिओ भेटून जातील. आणि बाळांनो, एक महत्वाची तुम्हाला सूचना आहे, माझ्या लेक्चरला बसत असताना तुम्ही तुमच्या वही आणि पेन हे सोबतच घेऊन बसलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला माझ्या सोबतच या नोट्स काय करता येतील, लिहून घेता येतील. तुम्ही स्क्रीनशॉट तर घेतच असता. चला तर मग वेळ न घालवता आपल्या खास आणि अशा इंटरेस्टिंग टॉपिकला काय करणार आहोत, स्टार्ट करणार आहोत, ज्याचं नाव आहे बेटा सॉलिड स्टेट. काय आहे सॉलिड स्टेट? बेटा लक्ष दे, खूप इम्पॉर्टंट आहे. काय आहे हा तुमचा सॉलिड स्टेट आहे. या सॉलिड स्टेट आपण काय करणार आहोत, स्टार्ट करणार आहोत. तर लक्ष दे बेटा, सॉलिड स्टेट म्हणजेच एक मॅटरचा प्रकार आहे. तर या अगोदर आपण काय करूया, सॉलिड स्टेट बघत असताना ही जी स्टेट बघायची आपल्याला, ही स्टेट बघत असताना यामध्ये सर्वात पहिले मॅटर म्हणजे नेमकं काय बघू बेटा. काय बघायचं तुम्हाला, मॅटर म्हणजे नेमकं काय. लक्ष द्या इकडं, सिंपल आहे बेटा. आता हा जो तुमचा मॅटर आहे, आता तुम्ही 11वीला असताना सांगितलं होतं, मॅटर इज अ कन्सिस्ट ऑफ स्मॉल अँड टायनी पार्टिकल. मॅटर इज अ कन्सिस्ट ऑफ स्मॉल अँड टायनी पार्टिकल. विच स्मॉल अँड टायनी पार्टिकल बेटा? ऑब्विसली ॲटम. ॲटम पासून, ॲटम हे जे आहे, ॲटमचे जे ॲटम जे आहे, ॲटम पासून काय बनलेला आहे, मॅटर बनलेला आहे. म्हणजे हे आपल्याला डॉल्टनने सांगितलं होतं, मॅटर इज अ कन्सिस्ट ऑफ स्मॉल अँड टायनी पार्टिकल. विच स्मॉल अँड टायनी पार्टिकल? ॲटम. अगेन ॲटम कन्सिस्ट ऑफ स्मॉल अँड टायनी पार्टिकल लाईक इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन. त्याला आपण फंडामेंटल पार्टिकल म्हटलं होतं. असो, पण बाळांनो इथं मॅटरच्या ऍक्च्युअल 3 टाईप पडलेल्या आहेत, ज्यामध्ये काय आहे बेटा, पहिला सॉलिड आहे, दुसरा लिक्विड आहे आणि तिसरा काय आहे तुमचा गॅस आहे. आता या तिघांमध्ये डिफरन्स काय आहे बेटा, लक्ष दे. सॉलिड, लिक्विड आणि हा काय आहे, गॅस. तर सांगायचं काय, मॅटरला आपण कसं केलं होतं, मॅटर इज अ कन्सिस्ट ऑफ स्मॉल अँड टायनी पार्टिकल. मग इथं सॉलिड पण तसंच असेल, लिक्विड पण तसं असेल, गॅस पण तसं असेल. मग यामध्ये जर पाहिलं सॉलिड, तर आपण इथं आईसचं एक्झाम्पल दिलं बेटा. कशाचं एक्झाम्पल दिलंय, आईस. त्याच्यानंतर हे काय तुमचं लिक्विड, समजा H2O घेतला मी, आणि हेच गॅस H2O. हे कशामध्ये आहे, गॅसेस मध्ये आहे. आता इथं हा पण H2O आहे, पण कशामध्ये बेटा, सॉलिड मध्ये आहे. हा पण H2O आहे, कशामध्ये आहे, गॅस मध्ये आहे. हा पण H2O आहे, कशामध्ये बेटा, गॅस मध्ये आहे. बेटा थोडंस लक्ष दे. आता तिन्ही ठिकाणी, इथं पण H2O आहे, या ठिकाणी पण H2O आहे, इथं पण H2O आहे. आणि मॅटर काय म्हटलंय, मॅटर इज अ कन्सिस्ट ऑफ स्मॉल अँड टायनी पार्टिकल. आता स्मॉल अँड टायनी पार्टिकल, मग इथं जे सॉलिड असेल, लिक्विड असेल, गॅस असेल, हे तिन्ही ठिकाणी तुम्हाला मॅटर हे कन्सिस्ट स्मॉल अँड टायनी पार्टिकल पासूनच झालेलं असेल, हे सांगायला काही हरकत नाही. म्हणजेच इनडायरेक्टली हे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहे बेटा. कन्स्टिट्यूएंट पार्टिकल म्हणजे काय, मॅटरला बाइंड करण्यासाठी वापरले गेलेले पार्टिकल म्हणजेच काय असतात, कन्स्टिट्यूएंट पार्टिकल असतात. मग लक्ष दे बेटा, इथं तुमच्याकडे काय, हा तुमचा कोण आहे, सॉलिड आहे. या सॉलिड मध्ये जर विचार केला, कन्स्टिट्यूएंट पार्टिकल म्हणजेच काय असतात, ऑब्विसली आयटम्स असतील, मॉलिक्युल्स असतील, आयन्स असतील. हे एकदम कसे आहेत बेटा,
एकदम कसे येतं, हे एकदम कॉम्पॅक्ट आहे. कसे येतात, कॉम्पॅक्ट. म्हणजेच या भिंत आहे समजा किंवा हे फळ आहे, या फळ्यातून पलीकडे जाता येते तुम्हाला, नाही जाता येणार. म्हणजेच आपल्याला या पार्टिकल एकमेकांमध्ये असे कॉम्पॅक्ट आहेत बेटा, ज्याच्यामध्ये आपल्याला काय करता येत नाही, सर्वाइव्ह करता येत नाही. मग आता दुसरी कॉन्सेप्ट काय आहे, दुसरी कॉन्सेप्ट काय आहे, तुमचा लिक्विड आहे. या लिक्विडचा जर विचार केला बेटा, त्या लिक्विड आपण तेवढाच साईजचा एक कंटेनर घेतला तर लिक्विडचे जे पार्टिकल येतं ते कसे असतील, कन्स्टिट्यूएंट पार्टिकल, पण असे एकदम कॉम्पॅक्ट असतील का, नाही. त्याच्यामध्ये काही ना काहीतरी काय असणार आहे, अंतर असणार आहे बेटा. म्हणजेच लक्षात घ्या, सर्वात महत्वाची कॉन्सेप्ट अशी आहे की या पार्टिकल मध्ये इथं काय, पार्टिकल मध्ये ज्या कन्स्टिट्यूएंट पार्टिकल मध्ये काय अंतर असणार आहे. ऑब्विसली तीच कंडिशन काय, तिसऱ्या ठिकाणी तेवढाच कंटेनर घेतला आपण, त्याच्यामध्ये जर पाहिलं तर हे जे पार्टिकल आहेत बेटा, या पार्टिकल मध्ये भरपूर अंतर वाढत गेलं. म्हणजेच कन्स्टिट्यूएंट पार्टिकलचं अंतर काय झालंय, वाढलंय. म्हणजे आपण हवेमधून चालत असताना एकदम सर्वाइव्ह करू शकतो का, नाही. परंतु पाण्यामध्ये आपण आपल्या नाकाला ऑक्सिजन लावल्याशिवाय आपण सर्वाइव्ह करू शकतो का. आणि त्यानंतर भिंत असेल किंवा एखादी खुर्ची असेल किंवा दगड असेल, त्याच्यामधून आपण असं आरपार जाऊ शकतो का, नाही जाऊ शकत. म्हणजेच तुमचं जे कोणी सॉलिड आहे, हे जे सॉलिड आहे बेटा, या सॉलिड मध्ये असणारे जे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहेत एकदम कसे असतात, एकदम कॉम्पॅक्ट असतात, कॉम्पॅक्ट. त्या कारणामुळं हे जे आहे सॉलिड ते कसं असतं बेटा, हार्ड असतं. कसं असतं, हार्ड असतं, कणखर असतं, याचा मेल्टिंग पॉईंट कसा असतो, जास्त असतो. त्यानंतर बेटा आपल्याकडे कोण आहे, लिक्विड. त्याच्यानंतर कोण आहे, गॅस. हे कुणाचे प्रकार आहेत, मॅटरचे. परंतु आपल्याला जे स्टडी करायचं बेटा, हे स्टडी करायचं काय, सॉलिड स्टेट स्टडी करायचंय, ज्याच्यामध्ये कन्स्टिट्यूएंट पार्टिकल कसे आहेत, एकदम कॉम्पॅक्ट आहेत. ओके. तर तुम्ही म्हणसाल सर लिक्विड आणि गॅसचे आपण स्टडी करणार नाहीत का, करणार आहोत. पण गॅसची स्टडी आपण 11वी केली गॅसियस स्टेटमध्ये, आणि लिक्विडची स्टडी तुम्ही सरफेस टेन्शन नावाचा फिजिक्सला टॉपिक आहे त्याच्यामध्ये करताय. त्यामुळे फिजिकल केमिस्ट्रीमध्ये आपण गॅसेसची लिक्विडची स्टडी करणार नाहीत, परंतु सॉलिड स्टेटची आपण स्टडी करणार आहोत. बाळांनो हे झालं तुमचं कोण, सॉलिड स्टेट नावाचा टॉपिक. आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं मॅटर. मॅटरच्या 3 स्टेट आहेत, एक सॉलिड, लिक्विड आणि गॅस. आणि त्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने कोणती पाहिजे, सॉलिड स्टेट पाहिजे बेटा. काय पाहिजे, सॉलिड स्टेट. तर या सॉलिड स्टेटला आपण काय करतोय, स्टार्ट करतोय बेटा. याचा पटापट काय कर, स्क्रीनशॉट काढून घे. लागलीच आपल्याला काय करायचंय, आपल्या नवीन पॉइंट कडे म्हणजे सॉलिड स्टेट नावाच्या टॉपिकला काय करायचे, स्टार्ट करायचं. चला तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेतला असेल बघा. आपण सॉलिड स्टेटला स्टार्ट करण्यापूर्वी एक क्वेश्चन आहे बेटा. तो क्वेश्चन कशा पद्धतीनं आपल्याला लक्षात ठेवायचा, लक्ष द्या इकडे. हाऊ डज सॉलिड स्टेट डिफर फ्रॉम अदर 2 स्टेट. आता 2 स्टेट वेगळ्या आहेत पुन्हा कोणत्या तुमच्या. सॉलिड स्टेट हा तुमच्या दुसऱ्या ज्या 2 स्टेट येतात कोणत्या, एक आहे लिक्विड स्टेट आणि दुसरी आहे गॅसियस स्टेट. बघा लक्ष द्या, क्वेश्चन काय आहे बेटा तुमचा, क्वेश्चन काय आहे, क्वेश्चन आहे बेटा, हाऊ डज सॉलिड स्टेट डिफर फ्रॉम अदर 2 स्टेट्स. ज्या 2 वेगळ्या स्टेट येतात कोणत्या कोणत्या, एक लिक्विड स्टेट आहे बेटा आणि दुसरी काय आहे, सॉलिड स्टेट आहे. त्यांच्यापासून तुमचा जो कोण आहे सॉलिड स्टेट, याच्या प्रॉपर्टीज किंवा हा वेगळा कसा आहे त्यांच्यापासून. बघा त्यामध्ये पहिली जी कॉन्सेप्ट आहे बेटा, शेप. बघा लक्ष द्या, खूप इंटरेस्टिंग आहे बेटा. आता सॉलिड स्टेटचा शेप कसा असतो, फिक्स्ड शेप असतो बेटा, फिक्स्ड. आता जसं की खुर्ची आहे, खुर्चीचा शेप चेंज होत नाही. भिंत आहे, भिंतीचा शेप चेंज होत नाही. त्यानंतर हा फळा आहे, फळ्याचा शेप चेंज होत नाही. म्हणजेच लक्ष द्या, हे जे सॉलिड स्टेट आहे त्याचा शेप कसा असतो, फिक्स असतो. परंतु बेटा लक्ष द्या इकडं, लिक्विड जे आहे नो फिक्स्ड शेप, टेक शेप ऑफ कंटेनर. त्याचा शेप असा फिक्स नसतो, कारण जर तुम्ही पाणी ग्लासमध्ये घेतलं तर ग्लास सारखा शेप येतो बेटा त्याला. त्याच्यानंतर पाणी जर तुम्ही हंड्यात घेतलं तर हंड्यासारखा शेप येतो. हे अशा वेगवेगळ्या काय आहेत त्याच्या, ज्याच्यानुसार ज्याच्यामध्ये ते घेतलंय त्याच्यानुसार काय असतात बेटा, त्याचे शेप असतात. त्याच्यानंतर तुमचा जे गॅस आहे, नो फिक्स्ड शेप, फिल कंटेनर, फिल्स कंटेनर. कंटेनर मध्ये जरी फिल केलं त्याला,
तरी त्याचा शेप काय नसतो, फिक्स्ड नसतो. म्हणजेच लक्षात घ्या, इथं फक्त आणि फक्त जो सॉलिड स्टेट आहे त्याचा शेप फिक्स्ड असतो, परंतु या दोघांचा पण शेप काय नसतो, फिक्स्ड नसतो. हे त्याच्यामध्ये शेप मध्ये सॉलिड स्टेटचा डिफरन्स या दोघांपासून वेगळा आहे. त्यानंतर बेटा त्याचा व्हॅल्यूम. आता व्हॅल्यूम म्हणजे नेमकं काय, लक्ष दे बेटा. व्हॅल्यूम कसं आहे, सॉलिड स्टेटचं व्हॅल्यूम फिक्स्ड आहे. म्हणजेच सॉलिड स्टेटचा जर विचार केला तर आता हे फळा चेंज होणार नाही, भिंत चेंज होणार नाही, खुर्ची चेंज होणार नाही, किंवा तुमच्या हातातली अंगठी पण चेंज होणार नाही बेटा. म्हणजेच आपल्या हातातला मोबाईल पण चेंज होणार, त्याचं जे व्हॅल्यूम आहे जिथं जेवढं ठेवलं तेवढीच जागा घेणार ते. परंतु इथं लक्ष द्या, तुमचं जे लिक्विड आहे त्याचं व्हॅल्यूम पण फिक्स्ड व्हॅल्यूम आहे. कारण लक्षात घ्या, ज्या जागेमध्ये बसलं, म्हणजे आता ग्लास मध्ये टाकलं, ग्लास एवढंच बसणार बेटा ते. त्याच्यानंतर हांड्यामध्ये टाकलं तर हांड्या एवढंच बसणार. जेवढा शेप आहे तेवढंच त्याचं काय असणार आहे, व्हॅल्यूम आहे. त्याच्यानंतर इथं जे गॅसियस स्टेट आहे त्याची नो फिक्स्ड व्हॅल्यूम, कॉम्प्रेसिबल. जर त्याला कॉम्प्रेस बी केलं तरी त्याचं व्हॅल्यूम, म्हणजे लक्षात घ्या, याचं जरी पाहिलं, इथं जरी आपण कॉम्प्रेस केलं तरी याच कॉम्प्रेस जर केलं आपण व्हॅल्यूमला तर त्याचं जे काय असतं बेटा, व्हॅल्यूम फिक्स असतं. इथं जर याला कॉम्प्रेस केलं थोडा चेंज होईल, परंतु नो फिक्स्ड व्हॅल्यूम, कॉम्प्रेसेबल कुठं बेटा, गॅसेस स्टेटमध्ये. त्यानंतर बेटा इफेक्ट ऑफ टेम्परेचर. आता जर आपण इफेक्ट केला, सपोज आता मला सांगा इथं तुमचा आईस आहे, असा काय आहे, आईस. या आईसला काय केले बेटा, उष्णता दिली. काय दिली, उष्णता दिली. तर काय होत असतं, स्लाइटली एक्सपान्शन ऑन हिटिंग. हिट केल्याच्या नंतर ऑब्विसली ते कशामध्ये जाणार बेटा, लिक्विड स्टेटमध्ये, है की नाही. पुन्हा काय केलं बेटा, आपण याची हीट वाढवली, म्हणजेच काय, मॉडरेट एक्सपान्शन. पुन्हा याचं काय होणार, एक्सपान्शन, ते कशामध्ये जाणार, गॅसियस मध्ये. आता थोडासा कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्या. म्हणजेच काय होतंय, आईस इज कन्व्हर्टेड इनटू लिक्विड, लिक्विड इज कन्व्हर्टेड इनटू गॅसेस. म्हणजे जसं जसं आपण त्याचं टेम्परेचर वाढवत जाऊ तसं तसं काय होणार, एक्सपान्शन होणार बेटा. परंतु या ठिकाणी एक महत्वाची कॉन्सेप्ट अशी बेटा, जर आपण याचं टेम्परेचर आता कमी केलं, आपण कशाचं, गॅसचं, मायनस डेल्टा लिहिलं, तर ऑब्विसली गॅस आर कन्व्हर्टेड इनटू लिक्विड, कंडेन्सेशन प्रोसेस. ओके. त्याच्यानंतर बाळा इथं लक्ष दे, सेम कंडिशन आहे. इथं लिक्विड अगेन जर आपण काय केलं, या ठिकाणी आता उष्णता अजून कमी केली तर पुन्हा लिक्विडला जर आपण पुन्हा कशामध्ये ठेवलं, फ्रीज मध्ये ठेवलं, तर बेटा लिक्विड अगेन कन्व्हर्ट इनटू आईस. म्हणजेच लक्षात घ्या, मॅटर हे सॉलिड असो, लिक्विड असो, गॅस असो, इंटर कन्व्हर्टेबल आहे. कसं आहे, इंटर कन्व्हर्टेबल. कधी, उष्णता वाढवल्याच्या नंतर किंवा उष्णता कमी केल्याच्या नंतर. टेम्परेचर वाढवल्याच्या नंतर सॉलिड आर कन्व्हर्ट इनटू लिक्विड, लिक्विड आर कन्व्हर्ट इनटू गॅसेस. आणि गॅसला पुन्हा टेम्परेचर कमी केलं तर लिक्विड मध्ये, पुन्हा लिक्विड कशामध्ये, आईस मध्ये. तर अशा पद्धतीनं बेटा इथं जर आपण टेम्परेचर वाढवलं तर सॉलिडचं एक्सपान्शन होणार, पुन्हा लिक्विड मध्ये जाणार, लिक्विडचं पुन्हा एक्सपान्शन होणार, पुन्हा गॅसेस मध्ये जाणार. कधी, टेम्परेचर वाढवल्याच्या नंतर. आणि आपण पुन्हा याला कूल करीत राहिलं तर ते आईस मध्ये पण येतं बेटा. जनरली सांगायचं असं, टेम्परेचर वाढवल्याच्या नंतर यांच्या स्टेट काय होऊ शकतात, चेंज होऊ शकतात, यांचं एक्सपान्शन होऊ शकतं. त्याच्यानंतर बेटा हे झालं इफेक्ट ऑफ टेम्परेचर. नंतर इफेक्ट ऑफ प्रेशर. ऑलमोस्ट नो इफेक्ट. जर प्रेशर दिला आपण सॉलिडवर तर त्याच्यावर कुठलाही चेंज होत नाही. स्लाइटली कॉम्प्रेसिबल. जर आपण लिक्विडला कॉम्प्रेस केलं तर ते काय होतं, कॉम्प्रेसिबल होऊ शकतं. त्याच्यानंतर बेटा हायली कॉम्प्रेसिबल, म्हणजे जेवढं आपण प्रेशर देऊ तेवढं कॉम्प्रेस होणार बेटा एअर. या तिघांमध्ये असा डिफरन्स आहे. पुन्हा याच्यामध्ये एक महत्वाची कॉन्सेप्ट बेटा, यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आता फोर्स ऑफ अट्रॅक्शन इथं सांगतो, इथं लिहितो फोर्स. आता याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसं असतं, हाय असतं बेटा. काय असतं फोर्स ऑफ अट्रॅक्शन, हाय. याच्यामध्ये थोडं याच्यापेक्षा कसं असतं, कमी असतं बेटा. कशामध्ये, लिक्विड मध्ये. त्याच्यानंतर अजून गॅसेस मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय असतं, कन्स्टिट्युएंट पार्टिकल मध्ये कमी असतं. याच्या पाठीमागचं कारण असं आहे की या ठिकाणी जे कन्स्टिट्युएंट पार्टिकल असतात, काय असतात, कन्स्टिट्युएंट पार्टिकल हे कसे असतात, एकदम कॉम्पॅक्ट असतात बेटा. काय असतात, कॉम्पॅक्ट. जर इथं पाहिलं तर या कन्स्टिट्युएंट पार्टिकल मध्ये बेटा रॅन्डमनेस असतो आणि यांच्यामधला जो गॅप आहे तो जास्त असतो, कारण यांच्यामधलं जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन अजून कमी असतं. तेवढं त्याच्यानंतर जे तुम्ही गॅस पाहिला तर गॅसमध्ये
फोर्स ऑफ अट्रॅक्शन अजून काय असतं त्या कन्स्टिट्युएंट पार्टिकल मधलं कमी असतं बेटा. हे आहे तुमच्या सॉलिड जे आहे तुमचा सॉलिड, या सॉलिडच्या प्रॉपर्टी कोणा यांच्यापासून डिफर कशा आहेत, ह्या अशा पद्धतीने बेटा. कोणाच्या सॉलिडच्या प्रॉपर्टी लिक्विड आणि गॅसेस पासून काय आहेत, बऱ्याच डिफरन्स आहे बेटा. त्याच्यानंतर मॅक्झिमम सॉलिड कशामध्ये असतात, सॉलिड स्टेट मध्येच असतात बेटा. आणि विशेष म्हणजे हे कसे असतात, एकदम हार्ड असतात. कसे असतात, हार्ड असतात ऍज कम्पेअर टू लिक्विड अँड गॅसियस. मग त्याच्यामध्ये एक्सेप्शन पण आहे बेटा. पारा आहे. पारा म्हणजेच काय, मर्क्युरी, जो कसा आहे सॉफ्ट आहे. सोडियम मेटल आहे, तो पण कसा आहे सुरीनं कापल्याच्या नंतर एकदम सॉफ्ट भेटतो बेटा. तर अशा पद्धतीनं हाऊ डज सॉलिड स्टेट डिफर फ्रॉम अदर टू स्टेट, अशा पद्धतीने काय होतो, डिफरन्स दिसतो तुम्हाला कशामध्ये, तुमच्या सॉलिड स्टेटचा फ्रॉम लिक्विड अँड गॅसियस. तर बाळांनो हे पटापट हे तुमच्या वहीमध्ये नोट करून घ्या किंवा याचा काय करा, स्क्रीनशॉट काढून घ्या. खूप इंटरेस्टिंग टॉपिकला आपण काय केलेली आहे, सुरुवात केलेली आहे. हे काहीच नाही, आपण लगेच आपण काय करतो, पटापट नवीन पॉइंट कडे वळतोय. पण त्या अगोदर तुम्ही या प्रॉपर्टीज लिहून घ्या बेटा. कुणाच्या, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेसच्या. म्हणजे सॉलिड हा लिक्विड आणि गॅसेस पासून कसा डिफरन्स आहे लिहून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट घ्या. पटकन लगेच आपण काय करतोय, नवीन टॉपिकला स्टार्ट करतोय. मला वाटतंय तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेतला असेल. लक्ष द्या. नेक्स्ट पॉइंट काय आहे आता, टाइप्स ऑफ सॉलिड. काय बेटा, टाइप्स ऑफ सॉलिड. यामध्ये टाइप्स ऑफ सॉलिड पाहत असताना याचे दोन प्रकार पडतात. एक अमॉर्फस सॉलिड आहे, दुसरं एक काय, क्रिस्टलाइन सॉलिड आहे. काय आहे बेटा, क्रिस्टलाइन सॉलिड. आणि दुसरा आहे अमॉर्फस सॉलिड. काय बेटा, एक क्रिस्टलाइन सॉलिड आहे आणि एक काय, अमॉर्फस सॉलिड. आता दोघांमध्ये डिफरन्स काय आहे बेटा, इकडे लक्ष द्या. या ठिकाणी एक टिपक्याची रांगोळी दिसते, या ठिकाणी एक टिपक्याची रांगोळी दिसते. आता टिपक्याची रांगोळी काय, रांगोळी दिसायली नाही, सरळ आहे. आता ही रांगोळी आहे दोन्हीकडे, पण या ठिकाणी जे रांगोळी दिसते ही कशी आहे बेटा, एकदम पिरियॉडिक आहे. परंतु या ठिकाणी जे टिपके दिसतात हे पिरियॉडिक टिकेत का, इरेग्युलर आहेत बेटा. कसे आहेत, इरेग्युलर. इथं कसे आहेत, रेग्युलर आहेत. यांची अरेंजमेंट कशी आहे, रेग्युलर आहे. परंतु या ठिकाणची अरेंजमेंट रेग्युलर आहे बेटा, नाहीये. म्हणजेच हा आहे अमॉर्फस आणि हा आहे क्रिस्टलाइन सॉलिड. आता डिफरन्स काय आहे, डिफरन्स असा आहे बेटा, लक्ष दे. कन्स्टिट्युएंट पार्टिकल क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये काय, क्रिस्टलाइन सॉलिड इज अ होमोजिनियस सॉलिड इन विच constituent particle arranged in definite pattern. आता constituent particle कोणते बेटा, सॉलिड, लिक्विड, ऍटम्स असतील, मॉलिक्यूल असतील, आयन्स असतील, असे कन्स्टिट्युएंट पार्टिकल. म्हणजेच लक्ष द्या, हे जे कन्स्टिट्युएंट पार्टिकल आहेत बेटा, हे काय असू शकतात, तुमचे ऍटम्स असू शकतात, है ना. काय असू शकतात, ऍटम्स असू शकतात, मॉलिक्यूल असू शकतात, किंवा हे काय असू शकतात, गॅस पण असू शकतात बेटा. ऍटम्स असू शकतात, मॉलिक्यूल असू शकतात, किंवा हे काय असू शकतात बेटा, तुमचे आयन्स पण असू शकतात, है ना. या तिन्ही पैकी याच्यातले कन्स्टिट्युएंट पार्टिकल कोणी एक असू शकतो. मग काय केलं डेफिनेशन, क्रिस्टलाइन सॉलिड इज अ होमोजिनियस सॉलिड इन विच कन्स्टिट्युएंट पार्टिकल लाइक ऍटम्स, मॉलिक्यूल अँड आयन अरेंज्ड इन रेग्युलर पॅटर्न और डेफिनेट पॅटर्न बेटा. ओके, तर अशा पद्धतीनं हे काय तुमचं क्रिस्टलाइन सॉलिड आहे. त्यानंतर बेटा दुसरा आहे अमॉर्फस सॉलिड. आता अमॉर्फस सॉलिड मध्ये हे जे कन्स्टिट्युएंट पार्टिकल आहेत बेटा, यांचं जे पाहिलं तर हे जे कन्स्टिट्युएंट पार्टिकल आहेत यांची अरेंजमेंट कशी आहे बेटा, इरेग्युलर आहे. मग हे पण काय असू शकतात, हे पण काय असू शकतात बेटा, ऍटम्स असू शकतात. काय असू शकतात, ऍटम्स, आयन्स, किंवा काय असू शकतात, मॉलिक्यूल असू शकतात बेटा. ऍटम असू शकतात, आयन असू शकतात, किंवा काय असू शकतात, मॉलिक्यूल असू शकतात, है की नाही. म्हणजेच दोन्ही ठिकाणी ऍटम, आयन आणि मॉलिक्यूल आहेत. परंतु याची जर आपण डेफिनेशन केली तर काय असेल, अमॉर्फस सॉलिड इज अ होमोजिनियस सॉलिड इन विच कन्स्टिट्युएंट पार्टिकल लाइक ऍटम्स, आयन और मॉलिक्यूल अरेंज्ड इन इरेग्युलर पॅटर्न और काय म्हणतात, इरेग्युलर पॅटर्न. त्यांचा डेफिनेट काय नसणार आहे, अरेंजमेंट नसणार आहे,
इरेग्युलर पॅटर्न असणार आहे, म्हणजेच काय असणार आहे, तो अमॉर्फस सॉलिड असणार आहे बेटा. काय असणार आहे, अमॉर्फस सॉलिड. तर बाळांनो अशा पद्धतीनं टाइप्स ऑफ सॉलिडचे दोन प्रकार आहेत, एक क्रिस्टलाइन सॉलिड आहे, दुसरा कसा आहे, अमॉर्फस सॉलिड आहे. एक कसा आहे, क्रिस्टलाइन सॉलिड, आणि दुसरा काय, अमॉर्फस सॉलिड. दोघांच्या डेफिनेशन अशा, क्रिस्टलाइन सॉलिड्स आर होमोजिनियस सॉलिड इन विच कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स लाइक atoms, molecules and ions are arranged in a definite pattern. कैसा है बेटा, रेगुलर पैटर्न आर नोन एज क्रिस्टलाइन सॉलिड. तसंच काय आहे बेटा, अमॉर्फस सॉलिड म्हणजे काय, अमॉर्फस सॉलिड इज अ होमोजिनियस सॉलिड इन विच कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स लाइक atoms, ions or molecule arranged in irregular pattern known as amorphous solid. ओके, तर अशा पद्धतीनं काय सांगायचंय, क्रिस्टलाइन सॉलिडचे जे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल रेग्युलर पॅटर्न असतो, परंतु जे अमॉर्फस सॉलिड आहे त्याचे कन्स्टिट्यूएंट पार्टिकलचा जो पॅटर्न आहे तो कसा आहे, इरेग्युलर आहे बेटा. ओके, आता एक सांगायचं तात्पर्य असं, हे जे क्रिस्टलाइन सॉलिड असतं, मीठ जे आहे, मीठ जर पाहिलं बेटा, जनरली मिठाचं सूत्र कसं जनरल आता काढायचं झालं तुम्हाला, इकडे लक्ष द्या बेटा, सिंपल आहे. अशा पद्धतीने थोडंच लक्ष दे, खूप इंटरेस्टिंग बेटा. मीठ म्हणजे कोण, NaCl आहे ना, NaCl. हे 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे, कशाचं, क्रिस्टलाइन सॉलिडचं. मग यामध्ये जर आपण पाहिलं तर हे प्रत्येक ठिकाणी काय आहे बेटा, एक कन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहे. काय आहे, प्रत्येक ठिकाणी एक कन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहे. आणि एक कन्स्टिट्यूएंट पार्टिकल असलाय, आपण NaCl चं एक्झाम्पल घेतलं, समजा कशाचं, NaCl. समजा इथे Na प्लस आहे, या ठिकाणी Cl मायनस आहे, इथे Na प्लस आहे, इथं Cl मायनस आहे. इथं काय आहे तुमचा Na, आता हे Na आहे तर इथं Cl मायनस, इथं पुन्हा Na प्लस, इथं Cl मायनस, इथं पुन्हा Na प्लस. ओके, तर लगेच इथं काय असणार बेटा तुमचा, हा Cl, इथं पुन्हा असणार Na प्लस, इथं पुन्हा Cl मायनस, पुन्हा इथं Na प्लस Cl मायनस. आता बाळा इथं Na प्लस, इथं Cl मायनस, पुन्हा Na प्लस, इथं Cl मायनस. अशा पद्धतीनं काय असेल बेटा, अरेंजमेंट असेल, रेग्युलर अरेंजमेंट असेल, कशामध्ये, तुमच्या NaCl मध्ये. परंतु इथं जर आपण आपल्या कॉस्मेटिक मधलं पावडर, पाऊंड्स पावडर आहे, ते पाऊंड्स पावडरचं जर अरेंजमेंट करायला गेलं तर ती अरेंजमेंट होईल का बेटा, नाही होणार. कारण त्याच्यामधले जे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहेत ते कसे आहेत बेटा, इरेग्युलर येतात, लाईक दिस पार्टिकल. ओके, तर त्या कारणामुळं त्यांच्यामध्ये तुम्हाला कशाही प्रकारे रेग्युलरिटी पाहायला भेटणार नाही. त्यालाच आपण अमॉर्फस सॉलिड म्हणायचं. आणि जनरली मॅक्झिमम सॉल्ट्स आर काय, तर क्रिस्टलाइन सॉलिड. परंतु जसं की तुमचं कोलटार असेल, कोलटार म्हणजे काय, दंतमंजन, काळं कोळशापासून बनवते दंतमंजन, ते पावडर असेल, हे सहजासहजी पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होत नाही. परंतु मॅक्झिमम क्रिस्टलाइन सॉलिड हे पाण्यामध्ये काय होतात, डिझॉल्व्ह होतात. अशा पद्धतीने हे काय म्हणजे टाइप्स ऑफ सॉलिड मध्ये दोन प्रकार आहेत, क्रिस्टलाइन सॉलिड आणि दुसरा काय आहे, अमॉर्फस सॉलिड. बाळा याचा पटापट स्क्रीनशॉट घे, लागलीच आपल्याला नेक्स्ट पॉईंट व्हायचंय, नेमकं क्रिस्टलाइन सॉलिड काय आहे आणि अमॉर्फस सॉलिड काय. याच्या डेफिनेशन मी तुम्हाला फक्त तोंडातोंडी सांगितल्यात, याच्यामध्ये मी ह्या डेफिनेशन लिहून देणार आहेत, त्याच्यामध्ये पुन्हा काय प्रकार आहे हे पण तुम्हाला मी सांगणार आहे. ओके, तर चालतंय, आपण नेक्स्ट पॉइंट बोलतोय, याचा लगेच स्क्रीनशॉट काढून घे. चला, घेतला स्क्रीनशॉट बेटा. नेक्स्ट पॉइंट बोलतोय आपण आता. हा काय तुमचा क्रिस्टलाइन सॉलिड आहे, त्याची डेफिनेशन बघितली आपण. ऑब्विसली डेफिनेशन तर बघितली आहेस, तरी पण आपण डेफिनेशन सांगायचा प्रयत्न करू बेटा. लक्ष द्या, काय आहे, अ क्रिस्टलाइन सॉलिड इज अ सॉलिड इन विच द कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स, बघा, इन विच कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स, atoms, ions or molecule, बेटा सांगितलं होतं, atoms, ions or molecule are arranged in a definite, orderly and repeating pattern, three-dimensional resulting in a regular geometry and a well-defined shape. त्याचा शेप कसा आहे, वेल डिफाइन्ड आहे. 3 डायमेन्शन मध्ये पण स्ट्रक्चर काढून दाखवलं होतं, आठवत असेल तर चेक करा बेटा. अशा पद्धतीने एक स्ट्रक्चर काढलं होतं मी, त्या स्ट्रक्चरचा जर विचार केला तुम्ही तर लक्ष द्या, सिंपल आहे, असं एक स्ट्रक्चर काढून दाखवलं होतं मी. लक्ष द्या,
अशा पद्धतीने काढलं होतं बेटा मगाशी. त्यांच्यामध्ये जे कन्स्टिट्युएंट पार्टिकल होते बेटा त्यांचे अरेंजमेंट एकदम कसे 3 डायमेन्शनली आणि कसं आहे सांगितलं जातं, रिपीटिंग पॅटर्न इन 3 डायमेन्शनल रिझल्टिंग इन अ रेग्युलर जॉमेट्री अँड वेल डिफाइन्ड शेप. त्याचा शेप कसा असतो बेटा, वेल डिफाइन्ड असतो. आणि असे कन्स्टिट्युएंट पार्टिकल काय असतात बेटा, व्यवस्थित काय असते त्यांची अरेंजमेंट असते. कशाची, कन्स्टिट्युएंट पार्टिकलची अरेंजमेंट कशी असते बेटा, रिपीटिंग असते, त्याच्यानंतर 3 डायमेन्शनली असते. तर अशा पद्धतीनं तुमचा जो हा काय आहे बेटा, तुमचा क्रिस्टलाइन सॉलिड आहे. काय आहे, क्रिस्टलाइन सॉलिड. त्यानंतर याच्यामध्ये काही की पॉइंट्स इन डेफिनेशन बघा. त्याच्यामध्ये काय आहे बेटा, लक्षात घ्या, रेग्युलर लॉंग रेंज ऑर्डर ऑफ पार्टिकल्स. यांच्यामध्ये जे पार्टिकल्स असतात त्यांची रेंज कशी असते बेटा, लॉंग रेंज असते, शॉर्ट रेंज नसतात. त्याच्यानंतर बेटा इथं जर पाहिलं, डेफिनाइट जॉमेट्रिकल काय असतात, शेप असतात. यांचे शेप कसे असतात, डेफिनेट असतात आणि जॉमेट्रिकल असतात. त्यानंतर बेटा शार्प मेल्टिंग पॉइंट असतो. मेल्टिंग पॉइंट चेंज होत नाही, तो कसा असतो, शार्प असतो. त्यानंतर बाळांनो अनिसोट्रॉपिक इन नेचर. हे खूप इंटरेस्टिंग आणि महत्वाचा पॉइंट आहे बेटा, अनिसोट्रॉपिक इन नेचर. आता अनिसोट्रॉपिक इन नेचर म्हणजे काय, ज्या फिजिकल प्रॉपर्टी असतात बघा. अनिसोट्रॉपी इज द प्रॉपर्टी ऑफ द मटेरियल इन विच its physical property have different value when measured in different direction with the सेम क्रिस्टल. जर समजा आपण एक सेम क्रिस्टल, आता हे क्रिस्टल आहे बेटा तुमच्याकडे, अशा पद्धतीने हा क्रिस्टल आहे. या क्रिस्टलची जर आपण डिफरंट डायरेक्शन डिफरंट फिजिकल व्हॅल्यू काय केल्या, मेजर केल्या, तर त्या काय आता डिफरंट येतात. इथं चेक करा, या ठिकाणची जर कॉन्सेप्ट पाहिली बेटा, लक्ष दे इकडं, खूप इंटरेस्टिंग आहे. हा व्हाईट आहे, हा ब्लॅक आहे, हा व्हाईट आहे, हा ब्लॅक आहे, हा व्हाईट आहे, हा ब्लॅक आहे, व्हाईट ब्लॅक आणि पुन्हा व्हाईट. अशा पद्धतीने काय येईल ते एका डायरेक्शनला तुम्हाला पार्टिकल दिसाले. परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर ह्या डायरेक्शनला जर मोजलं A to B, हे झालं C to D, तर या ठिकाणी सर्व कन्स्टिट्युएंट पार्टिकल काय येतात, एकाच ठिकाणी येतात. म्हणजेच लक्षात घ्या, डिफरंट डायरेक्शन हॅव डिफरंट व्हॅल्यू व्हेन मेजर्ड इन डिफरंट डायरेक्शन विथ द सेम क्रिस्टल. मग कोणाच्या बेटा, इथं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल, थर्मल अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी असेल, यांच्या व्हॅल्यू काय येतात, डिफरंट डायरेक्शनला डिफरंट येतात. त्यालाच म्हणायचं बेटा अनिसोट्रॉपी म्हणायचं. काय म्हणायचं, अनिसोट्रॉपी. बाळांनो मग आता लक्षात घ्या, जे तुमचं क्रिस्टलाइन सॉलिड आहे त्याच्यात कोण आहे बेटा, इथं NaCl आहे, मीठ असेल, त्याच्यानंतर इथं गोल्ड असेल, त्याच्यानंतर इथं कॉपर असेल बेटा, कोण असेल, कॉपर. इथं काय डायमंड असेल, काय असेल बेटा, हे बघा लक्षात द्या, काय हा डायमंड. तर अशा पद्धतीनं हे काय तुमच्या क्रिस्टलाइन सॉलिड, याला क्रिस्टलाइन सॉलिड म्हणता येईल. तर बाळांनो तर हे झाले तुमच्या क्रिस्टलाइन सॉलिडची शॉर्ट नोट. परीक्षेला तुम्हाला क्वेश्चन विचारतो बेटा, क्वेश्चन कसा विचारतात बोर्डाला, लक्षात घ्या. डिफरन्स, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन क्रिस्टलाइन सॉलिड अँड अमॉर्फस सॉलिड. तर क्रिस्टलाइन सॉलिड तर तुम्हाला दिसतंय, ज्याच्यामध्ये काय आहे, त्याचा शेप कसा असतो बेटा, रेग्युलर कसा असतो, रेग्युलर लॉंग रेंज ऑर्डर ऑर काय असतात ऑफ पार्टिकल्स असतात, डेफिनेट जॉमेट्रिकल शेप असतो, त्याच्यानंतर शार्प मेल्टिंग पॉइंट असतो, त्याच्यानंतर अनिसोट्रॉपिक इन नेचर असतं. पुन्हा एक माझ्या पद्धतीने सांगतो बेटा, हे जे सॉलिड असतं हे प्युअर सॉलिड असतं. म्हणजेच लक्षात घ्या किती पॉईंट झाले, तुमचा एक पुन्हा पॉईंट वाढतोय, तो म्हणजे कोणता, हे जे सॉलिड असतं कसं असतं, प्युअर काय असतं बेटा, सॉलिड असतं. कसं असतं, प्युअर सॉलिड असतं. तर अशा पद्धतीनं हे झालं क्रिस्टलाइन सॉलिड. तर बाळा याचा पटापट स्क्रीनशॉट काढून घे. लागलीच आपल्याला अमॉर्फस सॉलिडचे पण काय पाहिजे, तर पॉइंट पाहिजे. तो घेतला स्क्रीनशॉट. चल बेटा नेक्स्ट. आता बाळा इकडे लक्ष दे. आता हे आहे तुमचा अमॉर्फस सॉलिड. काय आहे अमॉर्फस सॉलिड, ऑलरेडी आपण त्याची डेफिनेशन पाहिली, तरी पण एकदा काय करतो, रिपीट करतो डेफिनेशन. हे डेफिनेशन लिहून पण घ्या. अन अमॉर्फस सॉलिड इज अ टाइप ऑफ सॉलिड इन विच कन्स्टिट्युएंट पार्टिकल, ॲटम्स असतील, आयन्स असतील आणि कोण असतील बेटा, मॉलिक्यूल असतील, आर नॉट अरेंज्ड इन रेग्युलर रिपीटिंग पॅटर्न. कसे नॉट अरेंज्ड इन रेग्युलर अँड रिपीटिंग पॅटर्न. बघा लक्षात घ्या बेटा. आता एक महत्वाची कॉन्सेप्ट काय इथं, इन्स्टेड दे हॅव अ रॅन्डम ऑर डिसऑर्डर अरेंजमेंट सिमिलर टू दॅट ऑफ लिक्विड. बघा त्यांची जी अरेंजमेंट आहे काय बेटा, इन्स्टेड दे
have a random or disorder arrangement similar to that of liquid. म्हणजेच लक्षात घ्या लिक्विड सारखी त्यांची काय असते अरेंजमेंट. जसं की तुम्हाला माहित आहे ग्लासला आपण काय म्हणतो बेटा सुपर कूल्ड लिक्विड म्हणतो. काय म्हणतो सुपर कूल्ड लिक्विड म्हणतो. तशीच कॉन्सेप्ट या ठिकाणी पाहायला भेटते. म्हणजे यांच्यामध्ये असलेली कन्स्टिट्यूएंट पार्टिकलची अरेंजमेंट कशी आहे इरेग्युलर आहे. त्यानंतर बेटा इथं त्याचे की पॉइंट काय आहेत इरेग्युलर पार्टिकल अरेंजमेंट. पार्टिकलची अरेंजमेंट कशी इरेग्युलर आहे अशा पद्धतीने काय असेल बेटा त्यांची अरेंजमेंट असेल तर सांगता येणार नाही की बाबा त्यांची रेंज कशी लॉंग रेंज आहे की शॉर्ट रेंज आहे. त्यानंतर नो शार्प मेल्टिंग पॉइंट. इथला मेल्टिंग पॉइंट शार्प नाहीये. त्याच्यानंतर आयसोट्रॉपिक इन नेचर. पहिले आपण अनिसोट्रॉपिक पाहिलं होतं बेटा कुठं क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये. इथं काय आयसोट्रॉपिक इन नेचर. आता आयसोट्रॉपिक इन नेचर म्हणजे काय इथं जर पाहिलं या डायरेक्शन पहा हे डायरेक्शन पहा या ठिकाणी जे पार्टिकल्स आहेत बेटा तर सेम तसेच पार्टिकल तुम्हाला या ठिकाणी पण काय पाहायला भेटतील. म्हणजे वेगवेगळ्या डायरेक्शन जरी तुम्ही मोजायचा प्रयत्न केला बेटा तरीही त्या ठिकाणचे जे पार्टिकल्स असतात बेटा ते कसे असतात त्यांची जे बघा इथं सांगितलं द प्रॉपर्टी ऑफ अ मटेरियल हॅव्हिंग द सेम फिजिकल अँड मेकॅनिकल कॅरेक्टरिस्टिक्स इन ऑल डायरेक्शन. म्हणजे जर पाहिलं यांचं हे डायरेक्शन असो किंवा हे डायरेक्शन असो त्या ठिकाणचे जे फिजिकल प्रॉपर्टी आहेत मेजर केल्याच्या नंतर काय असतात सेम असतात. त्याला म्हणायचं आयसोट्रॉपिक इन नेचर. त्यानंतर बाळांनो हे आहे सुडो सॉलिड. सुडो सॉलिड म्हणजे काय हे नकली आहे. हे लॉंग रेंज नाहीये शॉर्ट रेंज आहे. जसं की आपण क्रिस्टलाइन सॉलिड पाहिलं होतं ते क्रिस्टलाइन सॉलिड कसं प्युअर सॉलिड होतं परंतु हे कसं आहे सुडो सॉलिड आहे बेटा. कसं आहे सुडो सॉलिड आहे. आणि त्यांचे जे एक्झाम्पल आहेत बेटा कशाचे एक्झाम्पल तुमच्या कशाचे अमॉर्फस सॉलिडचे ग्लास आहे प्लास्टिक आहे रबर आहे त्यानंतर टार आहे. बाळांनो तुम्ही पाहत असताना जनरली तुमचं जे काय आहे ग्लास जर पाहिला तर खूप जुन्या हवेलीचे जे ग्लास आहेत बेटा फुटतात. ज्या खिडक्याचे ग्लास असतात ते फुटतात कारण त्यांची हे जे ग्लास असतो खिडकीचा या खिडकीच्या ग्लासमध्ये जर पाहिलं तर हे लिक्विड कंटिन्युअस फ्लो करत असतं बेटा वाहत असतं. म्हणजेच वरून खाली यांची काय असते बेटा अशा पद्धतीने वाहत असतं. म्हणजे ज्या खालच्या बाजूची थिकनेस आहे ती वाढते आणि वरची थिकनेस कमी होते म्हणून ते ग्लास काय होतात जुन्या हवेलीचे ग्लास तुटतात बाळांनो. भूत गीत काही नसतात तिथं त्या कारणामुळे तुटतात कारण गॅस हे तुमचा ग्लास हे सुपर कूल लिक्विड आहे परंतु वर्षानुवर्ष लागतात बेटा. खूप कमी स्पीड असते 10⁻⁹ अशी स्पीड असणार बेटा त्याची. म्हणजे 0.0000 एवढी त्याची स्पीड स्लो असते आणि खूप वर्ष झाल्याच्या नंतर त्या खिडकीच्या ग्लासची साईज खाली काय होती जाड होते आणि वर काय असते बेटा ठीक होते. कसे होते एकदम नॉर्मल होते. त्या कारणामुळे खिडकीचे ग्लास काय होतात खूप वर्षानं तुटतात. हे त्याच्या पाठीमागचं कारण आहे. कारण हे जे अमॉर्फस सॉलिड आहे वाहत राहत असतं. म्हणजेच याचं प्लास्टिक असेल रबर असेल टार असेल त्याच्यानंतर ग्लास असेल हे काय तुमच्या कशाचे उदाहरण आहेत बेटा तुमच्या अमॉर्फस सॉलिडचे. हे दोघांमधला डिफरन्स कळाला. इथं रेग्युलर काय इरेग्युलर पॅटर्न आहे तिथं रेग्युलर पॅटर्न आहे. इथं नो शार्प मेल्टिंग पॉईंट इथं शार्प मेल्टिंग पॉईंट क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये. इथं आयसोट्रॉपिक इन नेचर आहे तिथं अनिसोट्रॉपिक इन नेचर आहे. इथं सुडो सॉलिड आहे तिथं प्युअर सॉलिड आहे. अशा पद्धतीनं हे अमॉर्फस सॉलिड मध्ये आणि क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये काय असणार आहे डिफरन्स असणार आहे. त्याच्यानंतर बेटा लक्षात घे हे आहे त्याच्यामध्ये तुमच्या सॉलिड मध्ये जर पाहिलं तर आयसोमॉर्फिझम नावाची एक कॉन्सेप्ट आहे. आता आयसोमॉर्फिझम म्हणजे काय आयसोमॉर्फिझम म्हणजेच असतं बेटा लक्ष दे. इथं आयसोमॉर्फिझम इज द phenomena in which two or more substance having different chemical properties crystallizes in the same form because their constituent particle have similar size and shape leading to the same crystal structure. म्हणजेच लक्षात घ्या जरी करता त्याचा असं मत आहे आयसोमॉर्फिझम म्हणजे काय दोन वेगळे सबस्टन्स असतील त्याच्या केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टी डिफरंट असतील तरी पण त्यांचा शेप कसा असणार आहे सेम असणार आहे. जसं की त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे बेटा K2SO4 आणि K2Cr2Cr O4. तर यामध्ये जर पाहिलं तर यांचा जर आपण रेशिओ पाहिला तर 2:1:4 आहे बेटा. आणि इथं पण सेम इथं पण कसा आहे 2:1 आणि हा R असा असणार आहे आणि एकास काय असणार बेटा 4 असणार आहे. तर इथं दोघांचा जर पाहिला रेशिओ कसा आहे सेम पण यांचा फॉर्म्युला कसा डिफरंट त्यालाच म्हणायचं आयसोमॉर्फिझम. इथं लक्षात घ्या NaF एकास
Na आणि हा काय F, यांचा Na आणि काय F, तर या दोघांचा रेशिओ 1:1 आहे. इथं पण याचा रेशिओ 1:1 आहे बेटा. जरी करता फॉर्म्युला चेंज असला तर रेशिओ कसा आहे, सेम आहे. त्याचा शेप कसा आहे, सेम आहे. इथं NaNO3, इथं 1:1 आणि 1 काय आहे बेटा 3. इथं पण 1:1, 1 काय आहे 3. बाळांनो यालाच म्हणायचं आपण आयसोमॉर्फिझम. जरी करता याचा फॉर्म्युला डिफरन्स असला तरी यांचा रेशिओ कसा सेम आहे, यांचा शेप कसा आहे, सेम आहे. यालाच म्हणायचं बेटा काय, आयसोमॉर्फिझम म्हणायचं. काय म्हणायचं, आयसोमॉर्फिझम. नंतर पुन्हा एक याच्यामध्ये कॉन्सेप्ट बेटा, जी कॉन्सेप्ट काय आहे बेटा लक्षात घ्या, त्याला म्हणायचं पॉलिमॉर्फिझम. आता पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय बेटा, एकाच सबस्टन्सचे डिफरंट रूप असतात, एकाच सबस्टन्सचे डिफरंट फॉर्म असतात, त्याला म्हणायचं पॉलिमॉर्फिझम. Polymorphism is the phenomenon in which a single substance can exist in more than one crystalline form, each having a different arrangement of particle in the crystal lattice. म्हणजेच एकाच स्ट्रक्चर, एकाच काय असेल बेटा सबस्टन्स असेल, त्याचे डिफरंट फॉर्म पाहायला भेटतात. आपल्या भाषेत सांगायचं तर अलोट्रॉपी, ऑल्सो कॉल्ड ॲज अलोट्रॉपी. अलोट्रॉपी म्हणजेच काय, जर कार्बन असेल बेटा, कोण असेल, कार्बन, या कार्बनचे 3 फॉर्म पाहायला भेटतात. एक आहे ग्राफाइट है ना, एक काय बेटा इथं दिलाय का, हे बघा, कार्बन एक्झिस्ट इन डायमंड अँड ग्राफाइट. इथे लक्ष द्या, इथं हे डायमंड एक्झिस्ट इन, हे बघा कार्बन एक्झिस्ट इन काय, डायमंड अँड ग्राफाइट. म्हणजेच कार्बनचे 2 फॉर्म येतात, एक आहे डायमंड आणि दुसरा काय, ग्राफाइट. त्याच्यानंतर कॅल्शियम कार्बोनेटचे 2 फॉर्म मध्ये एक्झिस्ट होते, एक आहे कॅल्साइट आणि दुसरा आहे आर्गोनाइट. असे 2 आहेत. म्हणजेच लक्षात घ्या, इथं पुन्हा एक फॉर्म पाहायला भेटतो, याला फ्युलेरिन असं म्हणायचं. काय म्हणायचं बेटा, फ्युलेरिन. म्हणजेच एकाच सबस्टन्सचे 2 तुम्हाला काय 2 किंवा 3 फॉर्म पाहायला भेटतात, त्यालाच म्हणायचं बेटा पॉलिमॉर्फिझम. अशा पद्धतीने बाळांनो आजचा जो टॉपिक आहे, जे टॉपिक आपण आजचं जे लेक्चर आहे, हे लेक्चर आपण काय करतोय, या ठिकाणी थांबतोय. आणि लक्षात घ्या, माझं जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर माझ्या चॅनलला शेअर करायला, सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरायचं नाही. मी पुन्हा छाती ठोकून सांगतो बेटा, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी हा शिक्षण घेण्यासाठी खूप छान असा प्लॅटफॉर्म आहे. तुम्ही मला जर सपोर्ट केला, लाईक केलं, शेअर केलं, कमेंट केला तर अजून मला काम करण्यासाठी उत्स्फूर्तपणा येईल आणि मी पुन्हा असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहील. बाळांनो चला, जय महाराष्ट्र.